भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात काहीच नीट होत नसेल, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस नक्कीच प्रगती पथावर जात असतो आणि तो पुढे पुढे प्रगती करत मग त्याच्या ध्येयावर तो पोहोचत असतो, असे स्वामी म्हणतात. स्वामी भक्तांनो, शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. देव फक्त आपल्याला निर्मळ मनाने भेटत असतो आणि निर्मळ मनाने आपण त्याची भक्तीही केली पाहिजे. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते, हे फक्त लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्कीच मिळू द्या. आणि स्वामी समर्था हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनापासून पूर्ण हो आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी येऊ, अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. म्हणून आपण कायम स्वामींना म्हणत असतो की तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडूही देत नाही. आणि असे आपले स्वामी महाराज आहेत. म्हणून गुरुचरित्र मधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. आणि हे जीवनाचं चक्र आहे आणि हे असंच चालणार सुद्धा आहे. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा आणि प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू देखील नका. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख भरपूर वाईट असते आणि भरपूर ते दुःखही असतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणीही काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करत चला आणि पुढे तुम्ही जीवनामध्ये चालत चला. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातली आशा आणि जिद्द. बस एवढ्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करतो ना आणि करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडत असते आणि देव ते घडवून आणत असतो. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे जण आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही आणि वाटणारही नाही. म्हणून प्रसिद्धी ही अशी एक बाब आहे जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान ही भागत नसते. म्हणून आपण समाधानी राहिलेलंच बरं असतं. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवून गेली, म्हणून तिथल्या तिथंच ते तुम्ही सोडून द्यायचं आणि पुढच्या मार्गाला तुम्ही लागायचं. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका आणि दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिका. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच मात्र होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, आणि त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि पुढे कधीच जायचं नाही. कारण त्या व्यक्तीला
आपण कधीच विसरू शकत नाही आणि तोही व्यक्ती आपल्याला विसरूही शकत नाही आणि तो आपल्याला भरपूर काही श्राप देऊन जात असतो. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आणि हाच विचार करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणामुळेच तो व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेला असतो आणि म्हणूनच स्वामींनीच त्याला आपल्या आयुष्यात पाठवलंय. या प्रकारे तुम्ही त्यांना जपून ठेवलं पाहिजे आणि ते देवरूपच असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयीच तुम्ही बोलले पाहिजे आणि ज्या विषयाची तुम्हाला माहिती नाही ना त्याविषयी अजिबात बोलू नका, कारण मग तुम्ही पुढे जाऊन त्यात फसाल. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, काहीही असलं तरी ते वाढतच जातं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ होऊन जाते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी कामाला थोडे जरी आलात तरी भरपूर आहे, पण तुम्ही मोठे जण स्वप्न बघाल की मी याच्या कामी येईल आणि त्याच्या कामी येईल. तसं न करता आपण छोटी छोटी कामं करत राहिलं तर आपण भरपूर प्रगती करत जातो आणि आपण वरवर जातही जातो. म्हणून एकदम कोणी वर जात नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला फक्त करता आला पाहिजे आणि मनामध्ये आपल्या चांगलाच विचार पाहिजे. मग सर्व काही नीट होऊन जाईल. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल. आणि आयुष्यामध्ये दिशा मिळाली की माणूस चांगल्या सत्कर्माला आणि सन्मार्गाला लागत असतो. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देत असतात आणि वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवूनही जातात. आणि तेच दिवस आपल्याला काढत काढत हे आयुष्य जगायचं असतं आणि याचंच नाव जीवन असतं. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे आणि ते नाते तुम्ही विश्वासाच्या मार्गाने जपून ठेवले पाहिजे. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच आपलं भविष्य बदलू शकतो. म्हणून उठा, लढा आणि तुमचं यश तुम्ही मिळवा. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडत असते आणि ईश्वर आपल्याला भेटतही असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवतं आणि सगळेच तुमची थट्टा करायला लागतात. म्हणून स्वामी सांगत असतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहिती नाही बाळांनो. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होतं, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. म्हणून देवाकडून आपण भरपूर बोध घेतले पाहिजे आणि भरपूर गोष्टी या देवाकडून आपण शिकल्या जरूर पाहिजे. स्वामी सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि फक्त हिंमत ठेवून माणसाने जीवनामध्ये पुढे पुढे जात राहावे. देव आपल्या पाठीशीच असतात आणि आपलं संरक्षण हे देव करत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाही. जसा आपण श्वास घेत असतो पण ती हवा आपल्याला दिसत नाही आणि ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही, तसेच देव आहेत, तेच आपल्याला ऑक्सिजन पुरवत आहेत असं समजा आणि पुढे चालत चला. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते ना तेव्हा तेव्हाच स्वामी हे प्रकट होत असतात आणि स्वामी प्रकट झाल्यावर मग त्या अधर्माचा नाश करून टाकतात आणि ते धर्माची परत स्थापना करत असतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं असं आपण समजू शकतो, पण विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मिळेल. पण धर्म सांगतो की मन पवित्र असेल ना आणि तुमचे विचार अगदी चांगले आणि निर्मळ असतील ना तर दररोज तुम्हाला सुख समाधान मिळेल आणि तेवढंच तुम्ही प्रगती करत जाल. म्हणून स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही आणि कधीच त्याला वाईट मार्गाला जाऊ देखील देत नाही, कारण स्वतःच देव त्याची रखवाली करत असतात आणि देव त्याला मार्गही दाखवत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही निर्णय घेऊ नका.
कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या परिस्थितीत निर्णय घेऊही शकत नाही. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. आणि ते चुकी तुम्ही केली की तुम्हाला नावं ठेवायला दुनिया ही मोकळी असते. म्हणून चुकी करा, पण तुम्ही जर चुकलात हे दुनियाला वाटत असेल पण तुम्हाला वाटत नसेल तर ठीक आहे. पण तुम्हाला वाटत असेल की मी चुकलो तर ते चुकलेलं असतं. म्हणून दुनिया काय म्हणते याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही काय आणि तुम्हाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. आणि एकदा मनस्थिती चांगली झाली की माणूस निर्मळ होऊन जातो आणि एकदम फ्री होऊन जातो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका तुमच्याकडून झाला ना तर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होऊन जातील आणि तुम्हाला कशाची काळजी घेण्याची गरजही राहणार नाही. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमीच फक्त पहिला येणे असं होत नसतं. मित्रांनो, तुम्ही जर दररोज थोडी थोडी प्रगती करता आणि थोडी कोणाची मदत करता किंवा तुमचं काम थोडं थोडं तुम्ही इम्प्रूव्ह करता आणि पुढे नेता तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहात आणि तुम्ही भरपूर प्रगती करत आहात असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे ना त्या विषयात तुम्ही प्रगती करायला हरकत नाही आणि तेच विषय तुम्ही निवडला पाहिजे. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या विषयात सुखी, समाधानी आणि आनंदी आहात तेच तुम्ही कामही केले पाहिजे. कारण सर्वात महत्वाचं तुमचं समाधान आणि तुमचं सुख आहे. बाकी मग आयुष्य तुमच्याकडे पडलेलं आहे जगण्यासाठी. म्हणून कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून सर्व माणसांची तुम्ही चांगले बोलत जा आणि चांगले वागतही जा. म्हणून दोष लपवला ना की तो मोठा होतो. म्हणून दोष कधी लपवू नका, तो मोकळा सांगून द्या आणि मोकळं होऊन जा. कारण तो दोष तेव्हा तुम्हाला कमी त्रास होईल, पण तुम्ही लपवला त्यानंतर तो जास्त त्रास आपला वाढत जातो. म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस बाळा, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि हे जीवनाचं सत्य आहे आणि हे जीवनाचं रहस्य देखील आहे. म्हणून तुम्हाला कोणाचा हात घेता आला तर त्याचा हात घेऊन तुम्ही वर या, पण नंतर त्याला मदत करायला विसरू नका. म्हणून कारण तुमच्या संकट काळात त्यांनी तुमचा हात धरून तुम्हाला वर उचललेलं होतं. मग त्यांच्या संकट काळात सुद्धा तुम्ही त्यांचा हात धरून त्यांना वर उचला आणि सोबत पुढे जा. आणि हीच माणुसकीची निशाणी आहे आणि हे जीवन सुद्धा आहे. म्हणून देव हेच सगळं काही आपलं बघत असतो आणि आपले कर्मही बघत असतो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला नाही जात तर कर्माचा मात्र हिशोब नक्कीच केला जातो. आणि ते कर्म तुम्हाला फक्त चांगले करत राहायचे आहे. आणि कधी नजर चुकीने तुमच्याकडून एखादे कर्म हे वाईट झाले तर ती तुमची चुकी नसणार, तुम्ही ते स्वतःहून केलं नसणार, ते देव नक्कीच माफ करून देतात. पण तुम्ही स्वतःहून त्या मार्गाला जात आहात तर नक्कीच तुमचे कर्म तुम्ही स्वतःहून वाईट करत आहात. असं कधीच करू नका. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि त्यात तुम्ही किती सुखी आहात. मग हेच तुम्हाला जाणून घ्यायचंय आणि हेच तुम्हाला गणित करायचं आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अति विचाराने थकून जातो. आणि म्हणून अति विचार टाळा आणि म्हणून हसत राहा. आणि जर तुम्ही हसत राहिले तर तुमचं जीवनही वाढतं आणि तुम्ही फार प्रफुल्लित देखील राहता. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही तुमच्यावर बिकट आली किंवा वाईट आली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला जो विचार तुमच्या मनात आला पाहिजे. आणि कोणाविषयी तुमच्या मनात कधीच कंचक ठेवू नका आणि कोणाविषयी द्वेषही करू नका. मग देवही तुमच्याविषयी द्वेष नक्कीच करेल आणि तुम्हालाही ढकलून लावेल. म्हणून देवाविषयी चांगला विचार करा आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या अति आनंदाने आणि अति उत्साहाने आणि निर्मळ मनाने केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्यावर ते परिणाम चांगले होतात आणि तुमच्या जीवनामध्ये चांगली माणसंही तुम्हाला भेटत असतात. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो आणि मनासारखं झालं की मग हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि त्या अपेक्षा चांगल्या आणि तुम्ही कमी ठेवल्या तर तुम्ही जीवनामध्ये सुखी आणि समाधानी देखील नक्कीच राहाल. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा.
कुणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी सत्याचा जो विजय होत असतो आणि तो विजय खूप मोठा असतो. फक्त एवढं मनात ठेवून तुम्ही आयुष्यात पुढे चालत राहा, मग स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि ते तुम्हाला मदत करणार आहेतच. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटून जातील आणि ती लोक तुम्हाला तुमचा खूप फायदाही घेऊन घेतील. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमने त्याला मारू नका, पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता देखील येत नाही. म्हणून नियतीवर विश्वास ठेवा. देवाची प्रत्येक गोष्ट ही खरी ठरत असते आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून फक्त आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि देव आपले कधी वाईटही करत नाही या गोष्टीवरही आपला विश्वास असायला हवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा आपण पैसा कमवतो, धन संपत्ती कमवतो, ते आपल्याला इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी पण चालेल मित्रांनो. पण स्वामी भक्त असे आहेत की आपण एक गोष्ट मात्र नक्कीच चांगली केली पाहिजे, पण कोणाचे मन दुखू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं आणि माणुसकी आपल्याला चांगलं शिकवत असते आणि चांगलं सर्व काही देतही असते. म्हणून तुम्ही माणुसकीला कधी विसरू नका आणि कोणी संकटात असेल तर त्याची मदत देखील करा. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळत नसते आणि तो शेवटी विश्वासघात नक्कीच करत असतो. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद उपभोगता येतो. म्हणून सत्य बोलत चला आणि कधीच कोणासोबत विश्वासघात करू नका. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करीत राहावी लागते आणि ती शेवटी तुमच्यावरच येऊन टापते. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि ती फळे तो भोगतही असतो. म्हणून खोटं कधी बोलू नका आणि खोट्या मार्गाला कधी जाऊ नका. संस्काराहून श्रेष्ठ कोणतीही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. आणि ज्याच्याजवळ असा आरसा आहे प्रामाणिकपणाचा, तो व्यक्ती जीवनामध्ये सफल होतो आणि त्याला देव सर्व काही देत असतात. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला भरपूर किंमत आहे. म्हणून तुम्ही निष्ठा ठेवा आणि कष्ट करत राहा, स्वामी सर्व काही नीट करतील. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. बघा, एक दिवस असा उजडेल की स्वामींच्या कृपेने ते काम तुमचं पूर्ण होईल आणि भरपूर काही तुम्ही आनंदित होऊन जाल आणि इतके आनंदित व्हाल की स्वामींना धन्यवाद तुम्ही नक्कीच कराल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं आपण टाळलं पाहिजे. कारण अतिविचारानेच माणूस अर्धा खचून जात असतो आणि त्याला कोणतेही काहीही दिसत नाही आणि कोणतीही गोष्ट त्याला समजत देखील नाही. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत असते. म्हणून कोण खरं आणि कोण खोटं हे ओळखायला आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे शिकले तरच तुमच्याकडे भरपूर काही गोष्ट तुम्ही जीवनामध्ये शिकून गेलात असं त्याचा अर्थ नक्कीच होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाहीये. त्यामुळे त्याग करा व तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला चांगलं हे यात रिझल्ट मिळतील आणि भरपूर काही गोष्टी चांगल्याही होतील. म्हणून भाकरी ही दोन्ही बाजूंनी जर भाजली ना तरच ती चांगली लागते. तसंच तुम्ही स्वामींवर प्रेम करा आणि स्वामी तुमच्यावर प्रेम करतातच. म्हणून दोन्ही बाजूंनी जर प्रेम असेल तर प्रेम हे वाढत असतं आणि तुमच्या इच्छा आणि आकांक्षा स्वामी पूर्णही करत असतात. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तेच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि हे आपल्याला एका क्षणात होत असतं आणि हे कळत देखील नसतं. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हे शेवटचं सत्य आहे. आणि ती माणुसकीच आपल्याला
पुढे कामात येत असते आणि माणुसकीनेच आपण माणसं सुद्धा ओळखली पाहिजे. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना, त्याच्या पदरात आणि त्याच्या घरात सुख, शांती, समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून कधीच खाऊ नका, कारण ते पचत देखील नाही. आपल्याला वाटतं आज आपल्याला 5,000 रुपये जास्त मिळाले आणि ते आपण दुसऱ्याचं वाईट करून कमवले असेल, तर मग ते शेवटी वाईट मार्गालाच खर्च होतील आणि तुम्हाला कोणतेही त्रास अचानक येऊ देखील शकतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. काही लोक आपल्याला नावं देखील ठेवतील, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त स्वामींवर लक्ष ठेवा. स्वामी तुमचं सर्व भलंच करतील. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना, की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि तो वेळ तुम्ही काढला पाहिजे. आणि या परमेश्वराने आपल्याला छान 2 डोळे दिलेत, 2 हात, 2 पाय आणि 1 डोकं दिलंय विचार करण्यासाठी आणि खाण्याला तोंड दिलंय. यातच आपण खरंच समाधान मानलं पाहिजे. कारण काही माणसांकडे ते देखील नसते आणि ते त्यासाठी देवाकडे रडत असतात. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करा आणि देवाला म्हणा, देवा धन्यवाद, मला तू जे काही दिले आणि जे काही आज माझ्याकडे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या कृपेने आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद करू इच्छितो, असं आपण स्वामींना बोललं पाहिजे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज देखील असते आणि या मिळण्यासाठी आणि ते यश मिळण्यासाठी आणि ते झाड वाढण्यासाठी वेळ तर लागेलच. म्हणून प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश हे मिळेलच. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी काढली जाते. म्हणून तुम्ही गरजेला जे माणसं तुमच्याजवळ येतात ना, त्यांना जर तुम्ही ओळखले असेल तर त्यांना कधीच तुम्ही भाव देऊ नका आणि त्यांना कधीच तुमच्या जवळ येऊ देऊ नका. कारण ती माणसं शेवटी तुमच्यासाठी घातक ठरतील आणि त्यांच्यापासून तुम्ही दुरावा ठेवला तेवढा चांगला असतो. म्हणून मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो, असे स्वामी म्हणतात. जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, म्हणजे दुसरे तुझा वाईट विचार करत असतील किंवा तुला टोमणे ठेवत असतील किंवा मग तुझ्या पाठीमागे तुझी निंदा करत असतील, तर मी त्यांना त्यांचा नक्कीच त्यांचे सबक आणि त्यांचा सर्व काही जो राग असेल आणि तो स्वामींवर येईल आणि स्वामी तो राग त्या व्यक्तीवर नक्कीच काढतील. कारण त्याने तुमची निंदा केली आहे आणि निंदा करणाऱ्या माणसाला स्वामी कधीच माफ करत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या कर्माने आलंय ते स्वामी मिटवू शकत नाही, पण तुमच्यावर कोणी जादूटोणा केला किंवा मग काही वाईट गोष्टी केल्यात त्या स्वामी नक्कीच मिटवून टाकतील आणि स्वामींना तुमची चिंता मात्र नक्कीच आहे. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा माणूस या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या दमावर हा पुढे जात असतो आणि यश हे हमखास मिळवत देखील असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही आणि त्याची चूक त्याला स्वतःहून जेव्हा लक्ष देते ना, तेव्हा तो तुमच्या पाया पडत येईल आणि तुम्हाला म्हणेल की माझं खरंच चुकलं आहे. म्हणून उगाच भांडण वाढवत बसायचं नाही. त्या व्यक्तीला त्याची चूक कळाली की त्याला त्याची चूक कळून तो बरोबर तुमच्याजवळ येत असतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्वच गोष्टी आपल्याला मिळायला हवे असा ध्यासही आणि असा हवंही आपण ठेवला नाही पाहिजे. जे आहे त्यात आपण नक्कीच समाधानी राहिलं पाहिजे. अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि त्या संधीमध्ये आपण खुश राहायचं आहे आणि ती संधीचं सोनं मात्र नक्कीच आपण करायचं आहे. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं आणि ते येतच राहतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग सर्व काही आपल्याला येतच राहील आणि सर्व देव आपल्याला देतच राहतील. अपयश संध्याकाळी तुम्ही नक्कीच विसरून जाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश तुम्हाला आले याचा अर्थ असा नाही की तुम्ही खचलात आणि तुम्ही खाली पडलात. तसा कधीच होत नाही. नव्याने सुरुवात करा, नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच सापडतील आणि स्वामींच्या रूपाने एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि ते तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजून परत चालली जाईल आणि तुम्हाला कधी दिसणारही नाही. मग तुम्ही असं समजायचंय की आपल्या आयुष्यात स्वामी आले आणि स्वामींनी आपल्याला मार्ग देखील दाखवलाय. म्हणून भरलेली झोळी पाहून रिकामी झोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर असतं, मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानाने भरलेले असतात आणि भरपूर समाधान त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत असते. म्हणून कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात.
कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आणि जे मन आपल्याकडे नक्कीच असायला हवे. कारण आपण कमीपणा घेतला मग देव आपल्याकडून नक्कीच उभा राहत असतो आणि देव आपल्याला सर्व काही बोध आणि सर्व काही गोष्टी आपल्याला मनापासून देत असतो. म्हणून स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर मग मी आतुर तेथे येण्या. तुम्ही देहाचे मंदिर कराल ना, निर्मळ मन ठेवाल ना, तेव्हा स्वामी तुमच्या भेटीला नक्कीच येतील, असे स्वामींनी म्हटले आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला इथे जन्माला आलोय. आणि हा जन्म आपल्याला नक्कीच सार्थक करायचा आहे आणि आपल्याला या जीवनामध्ये भरपूर काही करून दाखवायचं आहे. आणि फक्त त्या मार्गाला तुम्ही राहा आणि ते तुम्ही करत राहा, तुम्हाला यश नक्कीच आणि हमखास मिळेल. म्हणून दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे. आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकीचे शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती आहे. आणि या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टी एकदा लक्षात आल्या की तुमचं जीवन हे सरळ होऊन जाईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आणि परमेश्वराचे वास्तव्य असले की त्या घरात सुख, शांती आणि भरपूर काही वैभव येत असतं आणि भरपूर पैसाही देखील येत असतो. फक्त त्या पैशाने आपण माजून जाता कामा नये. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोन पैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. आणि तो धडा जर आपल्याला एकदा मिळाला की आपण परत त्या मार्गाला जात नाही आणि तो मार्ग आपण निवडत देखील नाही. म्हणून एखादा विषय किती वाढवायचा आहे ना, कुठे थांबवायचा आहे ना आणि कुठे दुर्लक्ष करायचं आहे ना, हे ज्या व्यक्तीला जमते ना, तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. आणि कुठल्याही परिस्थिती तो नक्कीच त्या परिस्थितीवर तो वेगळं उत्तर काढू शकतो आणि त्याचं उत्तर काढल्यानंतर त्याला त्यातून सॉल्युशन देखील नक्कीच मिळू शकतं. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणताही हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे, असे स्वामी म्हणतात. आणि ती सेवा स्वामींना खरी मान्य असते. निर्मळ मनानेच केलेली स्वामींची सेवा स्वामी नेहमीच नक्कीच घेतात आणि ते आपल्याला आशीर्वादही देतात. कारण निर्मळ मनाने जो स्वामींची भक्ती करतो ना, स्वामी त्याला इतकं देतात की त्याला ते लक्षातही ठेवता येत नाही आणि त्याला ते आपल्या घरातही ठेवता येत नाही, इतकं स्वामी त्याला देत असतात. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे आणि एक दिवस ही पृथ्वी सोडून तुम्हाला जायला लागणारच आहे. म्हणून स्वामींची भक्ती करून जा. तुम्हाला जन्म परत येणे नाही. मग तुम्हाला नक्की स्वर्ग लाभेल आणि तुम्ही देवांजवळ राहाल आणि भरपूर काही वैभव तुमच्याजवळ असेल. आयुष्यात आपण ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात आणि स्वामीच त्यांना पाठवत असतात. म्हणून स्वामी हेच आपले माऊली आहेत आणि स्वामींना आपण साक्षात नमस्कार करून दररोज आपण स्वामींची सेवा केली पाहिजे आणि निर्मळ मनाने केली पाहिजे. पराभवाने माणूस संपत नसतो. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपत असतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये आणि ज्या दिवशी मी जिंकेल तोच माझा यशाचा दिवस नक्कीच असेल. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. आणि ती कर्म आपण चांगली ठेवा. म्हणून स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाहीत. त्यासाठी जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम असावे लागतात. आणि हे ज्याच्याजवळ आहे तो नक्कीच आणि नक्कीच यशस्वी होत असतो आणि जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका, जी व्यक्ती अशा वेळी तुमच्यासोबत होती ना, ज्या व्यक्ती तेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला सर्वजण सोडून गेले होते आणि त्या व्यक्तीने तुम्हाला आधार दिला होता. ती व्यक्ती आयुष्यात असली की आपल्याला देवाची गरज नसते. मग त्या व्यक्तीचा आपण देव बघायचा असतो, कारण देवानेच ती व्यक्ती आपल्यासाठी पाठवलेली असते. म्हणून अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात भरपूर समस्या निर्माण करतो. त्या समस्या तुम्ही अजिबात निर्माण करू नका आणि नक्की अतिविचार देखील करू नका, कारण अतिविचार केल्याने तुम्हाला त्रास होणार आहे आणि शेवटी कशाचे सॉल्युशन तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फेडायला लागतो. म्हणून कोणाला त्रास दिला की आपण त्याची क्षमा मागावी आणि आपल्या रागात झालं तर नक्की क्षमा मागून आपण मोकळे व्हावे आणि तिथे आपण काहीच दुष्कर्म आणि काहीच आपण वाईट भावना मनात ठेवू नये आणि वाईट करूही नाही. म्हणून कोणाला तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा,
की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच मात्र करावा लागेल. म्हणून बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी से अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर मग आपण नक्कीच स्वामींकडे हे मागूया की तुम्ही आनंदात आणि नक्कीच तुम्हाला सर्व काही विजय आणि यश मिळव, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि बाळा, मी थकलोय पण मी झुकलेलो नाही या मतावर ठाम राहायचं. थकतोस मान्य आहे, दमतोस मान्य आहे, पण हे मान्य नाही की तू हरलायस. कारण थकलं म्हणजे संपलेलं नसतं. थकल्यावर थोडं थांबायचं पण पुन्हा सुरू व्हायचं. कारण तुझ्या मागचं ध्येय मोठं आहे आणि त्या ध्येयासाठी हा थकवा काहीच नाही आहे. मी झुकलेलो नाही हे स्वतःला दररोज सांग आणि तुझे प्रयत्न हे नक्कीच चालू ठेव. नक्कीच तुला यश मिळेल आणि तुझ्या पदरात नक्कीच एक दिवशी सर्व काही सुख लिहून ठेवलेलं आहे आणि ते स्वामींनी लिहून ठेवलंय. त्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी, एवढं फक्त लक्षात ठेव. आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक नक्कीच आहे. म्हणून जो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि काम करतो त्या व्यक्तीला 2 बक्षीस हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. पण ती टीका जर तुम्ही सहन केली तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि अशीच शर्यत आपल्या आयुष्यभरासाठी चालू राहणार आहे. म्हणून या शर्यतीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे आणि पुढे पुढे चालत राहायचे आहे. माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, हे जीवनाचा अर्थ आहे आणि आता सर्व सामावलेलं आहे. म्हणून याच प्रकारे तुम्ही जीवन जगताना भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला द्याव्या सुद्धा लागतील. मग त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एकाग्र चित्ताने मनाने तुम्ही देवाची भक्ती सुद्धा केलीच पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, सत्य कधीच सोडवू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस. आणि जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून आपण द्यावे. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असतो आणि ज्या अस्तित्वातच नसतात आणि ते आपल्याला समजत देखील नाही. म्हणून आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. जीवनामध्ये माणसाची आर्थिक स्थिती कशीही असली आणि कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मनस्थिती ही चांगली मात्र असावी लागते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आणि ते तिथेच राहणार आहेत. म्हणून मनुष्य हा विनाकारण काळजी करत असतो. जे व्हायचे ते अचानक होऊन जाते. जीवनात अचानक ते सर्व काही घटना घडून जातात व जे काही भोगावे लागते ते पूर्वकर्मामुळे होते. आणि अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानत असतो. म्हणून हे सर्व आपल्या कर्माची फळं आहेत आणि हे समजून आपण घेतलं पाहिजे. देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत आणि कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावी लागेल. कष्ट मेहनत केल्याने शरीर आणि खरं सत्य बोलणाऱ्या वागण्याने मेंदू वा हृदय हे स्वच्छ राहत असते. म्हणून कोणते कपडे घातले तर मी छान दिसेन हा विचार तर आपण रोजच करतो, परंतु कोणतं चांगलं कर्म केल्यामुळे मी इतरांना आवडेन हाच विचार समाजात परिवर्तन घडवू शकतो. आणि आदर्श व समाधान ही संसाराची नक्कीच संस्कार करणारी गोष्ट आहे आणि संस्काराची शिदोरी आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं हवं. म्हणून राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत राहायला आणि ती तुमच्यामध्ये नक्कीच यायला हवी. प्रत्येक माणूस त्यांच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे ते बदलते आणि मग त्याची मनस्थिती बदलत असते आणि सर्व निर्णय त्याचे चुकत देखील असतात. म्हणून स्वामी म्हणतात, एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. जगात माणसाचा लोभ कधीच पुरा होत नाही. म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख हे आपल्याला भोगावे लागत असते. म्हणून कोणते कपडे घातले ना की आपण चांगले दिसू किंवा आपण चांगले मोठे माणसं दिसू असा विचार कधी करू नका. कारण कपड्यावरून माणसाची पारख कधी तुम्ही करू नका. जीवनात प्रेरणा महत्वाची आहे,
ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करेपर्यंत सक्रिय ठेवते आणि सक्रिय चालू ठेवत असते. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता ही नेहमीच श्रेष्ठ असते. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून ती वाट मोकळी झाली की आपण त्या वाटेवर चालत राहायचं आहे. खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय. तरी जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मी करीत असतात आणि आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात. पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते आणि मग त्यांना नंतर कोणी आठवतही नाही. आठवतात पण थोडे 1, 2, 3 महिन्यासाठी, त्यानंतर मग ते विसरून जात असतात. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता अगदी साफ असावी लागते आणि स्वच्छ पाण्यासारखी असावी लागते. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कारण याला कुणीही सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. हे सगळ्यांनाच नक्कीच त्यांच्या वाटेवर येत असतात. म्हणून समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं आणि ते नातंच तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका सुधारा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लागा. स्वामी म्हणतात, पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यात जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. आणि जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. म्हणून आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले आणि या पृथ्वीला त्याचा काही फरक पडला नाही. कारण ते लोक त्यांच्या कर्मानुसार आले होते आणि त्यांच्या कर्मानुसारच ते गेले. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ नका. या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ नाही शकणार. आणि मग तुम्ही घेऊ ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात ना की स्वतःची चूक तर मनातच मान्य नसते, पण उलट आपल्याला चुकीचे ते ठरवत असतात. म्हणून त्यांच्यासोबत वादविवाद तुम्ही कधीही घालू नये. चेहऱ्यावर नेहमी 2च गोष्टी, स्मितहास्य व शांतपणा, नक्कीच यशस्वी व्यक्तीच्या असतात. आणि स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी. म्हणून या 2 गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर देखील असायला हव्यात. म्हणून जास्त इच्छा नाही, फक्त पुढचे पाऊल मागच्या पाऊलापेक्षा चांगले असावे ही स्वामींचरणी आम्ही प्रार्थना मागू इच्छित आहेत. म्हणून रावणाचे शेवटी काय झाले? पाप वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दृष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा वळेच पाठलाग करीत आहे आणि म्हणून काळ स्वतःचा आणि दुसऱ्यांचा देखील पाठलाग करत असतो. म्हणून काळाला तुम्ही घाबरलं पाहिजे आणि काळापासून नक्कीच तुम्ही दूर राहिलं पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायला हवं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. म्हणून तुम्ही एक काम करायचंय, जीवनामध्ये कधीच कमजोर राहायचं नाही आणि कोणालाही आपण कमजोर आहोत हे दाखवून द्यायचं नाहीये. म्हणून आठवणीत फार मोठी ताकद असते. आज सुद्धा आपण कालचा दिवस जगू शकतो, ते फक्त आपण आठवणीने. आपण गोड आठवण आपल्या मनात येत असते आणि आपण खुदकन हसत असतो. यात तर खरंच सुख आणि समाधान आहे आणि हेच तुमच्या आयुष्यात हवं. म्हणून नात्याचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. आणि म्हणून आपण जर फायद्यासाठी नाती जोरत बसलो तर मग या जगामध्ये सर्व लोक स्वार्थी होऊन जातील आणि अहंकारी होऊन जातील. म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ प्रत्येक लोक बघायला लागून जाईल. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवून आपले कर्म चांगले करायचे आहेत आणि आपली नाती टिकवून ठेवायची आहेत. स्वामी म्हणतात, दुःखाचा विचार करीत बसू नकोस, दुःख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि या देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद मात्र नक्कीच तुम्ही घ्यायला हवा. जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो तेव्हा इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते. म्हणून जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही, मग त्यावेळेस तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी नक्कीच जिवंत देखील आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. म्हणून आपण आभार मानत चला आणि देवाचे नामस्मरण फक्त तुम्ही करत चला. नक्कीच देव तुम्हाला कधीच संकटात कमी पडू देणार नाही आणि कोणती गोष्ट तुम्हाला अशी तुमच्या जवळ नाही असं कधीच असणार नाही. म्हणून ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही
आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य असे म्हणतात. म्हणून हारलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता आणि तुमच्यासोबत खेळून ती मजा नक्कीच आली. म्हणून आपण आपल्या फील्डमध्ये असं वर जायचं की सगळ्यांनाच कळलं पाहिजे की हा माणूस नक्कीच काहीतरी करतोय. म्हणून या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ, असं स्वामी म्हणतात. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्वी जन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते आणि ते तुला भोगावेच लागणार सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच पोहोचत असतो. जीवनात सगळ्याच गोष्टींचा आणि सगळ्यात चांगला साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास असतो आणि तो आपल्यात असला की आपण कोणत्याही थराला कोणतंही यश आपण मिळवू शकत असतो. म्हणून विचार श्रेष्ठ शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी राहत नाही. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे, दुःखाची जाणीव ठेवू नये, देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे आणि नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे. मग बघा, तुम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही देव जवळ असल्यासारखं वाटेल. त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं. म्हणून मतलबी लोकांच्या तुम्ही सहवासात नक्कीच राहू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यातून काहीही शिकत नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा आयुष्यामध्ये चुकत असतो आणि तो चुकांचा पुतळा देखील असतो. म्हणून स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही जर ज्ञानाची पहिली पायरी आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील ना तर लक्षात घ्या की ध्येय खूप मोठे आहेत. पण जर लोक हसत नसतील ना तर समजा की तुमचे ध्येय आता खूप लहान आहेत. म्हणून तुम्ही मोठा विचार करायला हवा. या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधी आपल्याला सापडत नाही आणि ती चूक आपण मान्य केली तर नक्कीच आपण माणुसकीमध्ये येतो आणि आपल्याला कळते की आपली चूक ही आहे, मग आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये, अत्यंत स्वार्थ बुद्धी नको, त्यामुळे पापाचा संचय होऊ लागतो आणि ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते ते दुष्कर्म होय. आणि पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून माणूस हा मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. तरी चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आहे आणि आचरण शुद्ध असेल ना तर कोणतीही वेळ ही आणि कृती वाईट असू शकत नाही आणि सर्व कृती चांगल्याच असतात. म्हणून प्रत्येकाला जीवनात कृष्णासारखा मित्र असेल किंवा नसेल, परंतु शकुनीसारखा चालबाज कोणी ना कोणी जरूरच असतो. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच आपल्याला किंमत ही मोजावी लागत असते. सर्वाभूती आत्मा एकच आहे ही जाणीव वर्तनात येण्याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे इतरांच्या दुःखी आत्मा अभेद ज्ञानाने सुखी करण्याचा प्रयत्न करणे. आणि तसा प्रयत्न तुम्ही केला की तुम्ही माणुसकी जपली असं समजून घ्या. जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान मात्र नक्कीच तुम्ही दिलं पाहिजे. आदर केल्यास तर तुलाही आदरच मिळेल. तू जे देणार तेच तुला परत मिळणार. तू जे गमावलं आहे त्यासाठी तूच जबाबदार आहे आणि तुला ते परत हवं असेल तर तू आधी तुझा गर्व आणि अहंकार सोड आणि चूक असेल तिथे माफी मागण्याची हिंमत कर. तुझं तुला परत नक्कीच मिळणार आहे. म्हणून मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणताही खेळ आणि वेळ आणि कृती ही वाईट असू शकत नाही, हे लक्षात घ्या. कसं आहे, नेहमी थोडे मोठे धैर्य धारण करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत. स्वतः नेहमी नम्रपणे बोलावे आणि आपल्या बोलण्याचे सर्वांना समाधान नक्कीच द्यावे. जगण्यासाठी बुद्धीचा उपयोग नक्कीच होतो, पण ती केव्हा आणि कुठे वापरावी हेच जर कळत नसेल तर मग सर्व आयुष्य व्यर्थच होऊन जाते. आणि मग यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र नक्कीच असली पाहिजे. आणि जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. म्हणून माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना हे जग सोडून जातो. म्हणून त्याला कुठलाही मुहूर्त नसतो. म्हणून कोणती गोष्ट सुरू करण्याआधी कधीच मुहूर्त बघू नका, डायरेक्ट तुम्ही सुरू करा. नक्कीच तुमच्या मध्ये ताकद आणि तुमच्या मनात जिद्द असेल ना
तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट यशस्वी ठरवाल आणि तुम्हाला यश देखील नक्कीच मिळेल. म्हणून स्वप्ने 3 हवे जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. म्हणून तुम्हाला अशी मधून बेचैनी होत असते की मी काय करू आणि कसं करू. म्हणून नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांच्या मागे धावले पाहिजे आणि स्वप्नांसाठी जे लागेल ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे. म्हणूनच तर ते मागे बोलतात आणि पुढे तोंडावर नाही. म्हणून आयुष्यात कोणी आपल्याला समजून घेतले नाही तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून नाही घ्यायचे. एवढे फक्त लक्षात ठेवायचे. समोर चांगली संधी आली असतानाही योग्य मार्ग निवडता येत नसेल तर आपल्या मानसिकतेत बदल घडवणे नक्कीच आवश्यक आहे. जीवन में चुनौतियां हर किसी के हिस्से में आती है, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को आजमाती है. म्हणून आपलं जे भविष्य आहे ते आपल्याला आजमावत असतं आणि आपलं जे नशीब आहे ते आपली परीक्षा घेत असतं. आणि ती परीक्षामध्ये आपण पास झालो तर आपण जीवनामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होत असतो. क्रोध हा शेवटी दुःख देणारा असतो. माणूस त्यापासून दूर राहायला पाहिजे. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करीत असते. म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस आणि तसेच कुणाचा मत्सर देखील करू नकोस आणि आधी कधी ढोंग करू नकोस. ज्याने ढोंग केले तो नक्कीच पस्तावला देखील आहे. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे. कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते, रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो आणि दुःख पचले नाही तर नैराश्य नक्कीच वाढत जात असते. म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करावी जिथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. ज्या वेळेस आपण एखाद्याचा अपमान करत असतो तेव्हा त्याच्या मनातला आपला मान कमी करून घेत असतो. म्हणून कधीच कोणाचा अपमान आपल्याकडून होऊ देऊ नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं तो दाखवत असतो. म्हणून पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर आणि विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारांत बुडल्यास जगात चितू होते हे लक्षात घे आणि तो माणूस नक्कीच मिटून जातो. कारण ज्या मनामध्ये नक्कीच काहीतरी मलगडत असतं आणि काहीतरी बिघडत असतं ना, ते मनात नक्की पाप असतं आणि त्याचा शेवट हे नक्की चुकीच्या गोष्टीने होत असतं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशीही असेल, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित नक्कीच होत असते. म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत मात्र असते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळायला लागते आणि संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून दुष्ट वासना बाळगू नकोस. कधी पाप बुद्धी ठेवू नकोस. आपला धर्म आणि नाती कधी सोडू नकोस आणि नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा आणि पुढे पुढे जात जा. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला तो ज्या जीवनातील खरा सुखी आहे आणि समाधानी व्यक्ती आहे. म्हणून भिक्षापात्र तुम्ही नक्कीच मोकळं ठेवावं आणि ते भरेल अशी अपेक्षाही मात्र करू नये. कारण देव सगळ्यांचं बघत आहे आणि तो सगळ्यांचंच भलं करणार आहे. यावर फक्त आपण मनापासून जिद्द आणि विश्वास ठेवावा. निशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड कधीच बसत नसते. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. म्हणून ती अडचण सोडवायला तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे आणि ती अडचण सोडवली की जीवनामध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्यात सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर कोणत्याही अडचणीत तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र तुम्ही नक्कीच शोधा. पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाम घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते ते कधीही सोडू नये आणि स्वामींची भक्तीही सोडू नये आणि स्वामींचे नाव देखील मुखी घ्यावे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करावे. जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होऊन जातो. जसं धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग लपलेला असतो तसंच दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहत असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवा. आला म्हणजे नक्कीच, कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते गोडच लागत असतं. म्हणून आपल्याला यश हे देव थोडं लेट देत असतो आणि थोडं उशिराही देत असतो. कारण त्याची चव आपल्याला नक्कीच चांगली लागली पाहिजे. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका. आपल्या निर्णयावर आपली भीती नाही
तर आपला विश्वास दिसला पाहिजे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे आणि हीच वेळ तुम्ही ठरवा आणि योग्य रस्ता नक्कीच तुम्ही निवडा. घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीच तुटत नसतात. आणि आपण जे सहन करतोय त्याची शिक्षाही जे आपल्याला मारत आहेत किंवा त्रास देत आहेत त्यांना एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्यात खरा अर्थ समजून देतात आणि आयुष्य काय असते हे त्यांच्याकडून आपल्याला समजत असते. म्हणून आपण जेव्हा खरोखर काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते की जीवन किती तेजस्वी आहे आणि किती अनमोल देखील आहे. म्हणून तुम्ही भक्ती मार्गाने जा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी नित्य कर्मे मानली जातात ना ती तू सोडून देव. समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर आणि चांगली कर्मे केली तर देवाच्या दारी तुला नक्कीच देव बोलावून घेईल आणि देव चांगल्या कर्माच्या माणसाला नक्कीच पुढे नेत असतो आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या त्याच्याकडून घडवून घेत असतो. म्हणून आपणही चांगली कर्म करायची आणि चांगल्या कर्माचं फळ हे आपल्याला एक दिवस चांगलं मिळणार आहे. फक्त याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फक्त पाठीवरची थापच नाही तर पाठीमागची चर्चा आणि पाठीमागचे हल्ले दोघेही माणसाला मोठं करत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व सतनाम त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. आणि तो ईश्वराचा मार्ग असा आहे की नामस्मरण फक्त ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते आणि अखंड नामस्मरण नक्कीच देवाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकते. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे आणि हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम मिळतो आणि प्राप्त होतो. आणि दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे. पहिली स्वप्न भंग झाल्यावरही दुसरी स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आहे. आणि जीवनामध्ये तुम्ही नक्कीच दुसरी स्वप्नही बघितली पाहिजे. आयुष्यावर भरभरून बोलणारे आयुष्य कधीच जगतच नाही. कारण बोलण्यापेक्षा जगायला हवं हे त्यांना उमगतही नाही. म्हणून प्रार्थना कधीही वाया जात नाही. फक्त योग्य वेळी येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसत असतात. म्हणून खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. आणि जगाला बघून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात आणि त्यांचे कधी सुखही लाभतही नाही. म्हणून समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही आणि येथे वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून आपल्या वाचून कोणाचा अडत असा विचारही मनात आणू नका. इथं पत्यातील बादशाह हरवला तर जोकराला बादशाह बनवलं जातं एवढं फक्त लक्षात ठेवा. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर नक्कीच तुम्ही वागा. म्हणजे तुम्हाला लोकांची चव देखील नक्कीच कळेल. माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन नेहमी भक्कम ठेवावे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये करावे आणि मनात कोणताही रोग ठेवू नये. नातेवाईकांच्या सर्व अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे अधूनमधून 2-4 हजार रुपये नक्कीच तुम्ही मागितले पाहिजे. कारण तेव्हाच कळतं की कोण आपलं आणि कोण परक. पण आपले जे व्यक्ती असतात ते प्रेमाने आपल्याला सांगतील आणि समजवतील, पण जे आपले नसतील ते आपल्याला रागवतील देखील. मग तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून आपल्यातील उणीवा आपल्याला माहीत असणे ही आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि नक्कीच आपल्यामधल्या त्रुटी आपल्याला माहिती असायला हव्यात. आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं आणि मग त्याविना आपल्याला करमतही नाही. आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. आयुष्य किती कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. म्हणून तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्यासमोर बोलू शकेल. कारण आपला स्वभाव हा खूप चांगला असायला हवा आणि प्रेमळ नक्कीच असायला हवा. आणि प्रेमळ असला तर लोक आपल्या जवळ आपोआप येत असतात. म्हणून वेळ, मित्र आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचा शिक्का नसतो, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, पण मनात आपलेपणा किती आहे हे नक्कीच महत्वाचं आहे. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा
ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि जीवनात चालत राहा, नक्कीच यशस्वी व्हाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी एकटं जगायला आपण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक तुमच्याकडे मात्र येणार नाही, कारण तुमची वेळ तेव्हा वाईट असते. म्हणून वाईट वेळेत जो आपल्याला साथ देतो ना, तो आपला खरा सारथी आणि खरा मित्र असतो. म्हणून आपली वागणूक ही आपल्या प्रतिष्ठेचा आरसा असते. म्हणून आपली वागणूक चांगली असली तर आपली प्रतिष्ठा ही चांगलीच बनत जाईल. म्हणून माणसं तीच जवळ करा जी तुमच्या वाईट काळात सोबत असतात, कारण तीच आपल्या जीवाभावाची असतात. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतच नाही. म्हणून भक्तीसारखी शांतता कशातच नाही. आणि भगवंत एवढं बलवान या जगात कुणी नाही, आणि भगवंत एवढं बलवान कुणी होऊ शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर मात्र विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला हवा. म्हणून अडचणींना सामना करायचा असेल ना, तर शरीरापेक्षा मन हे भक्कम करायला हवं. आणि म्हणून मन भक्कम केलं की तुम्ही कोणतीही बाजू आणि कोणती कठीण परिस्थिती तुमच्या मनावर घेऊन ती सहन मात्र नक्कीच करू शकता. म्हणून आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि स्वतःवर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार मात्र तुम्ही नक्कीच हराल. म्हणून ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाहीये. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आणि कशीही मात्र नक्कीच करता येते. म्हणून जर यशाच्या गावाला जायचं असेल ना, तर अपयशाच्या वाटेनेच तुम्हाला जावे लागेल. आणि अपयशाची वाट आपल्याला यशाच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार असते. बदल घडवण्यासाठी प्रगती होऊ शकत नाही, आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवूही शकत नाही, कारण त्यांच्या मनावर त्यांचा स्वतःचा ताबा देखील नसतो. म्हणून माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण आपल्या कर्माची चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते. आणि हे कायम आपल्या लक्षात असू द्यायला हवं. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो, तिथेच माणुसकीचं सुंदर नातं हे तयार होत असतं. एखादा आपल्या इच्छेप्रमाणे वागत नसेल तर त्याला मूर्ख समजणे हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते. म्हणून चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आत तुम्ही इतरांना त्यातले देता आले पाहिजे, आणि तरच देव बघत असतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला अजून तुमची झोळी मात्र प्रेमाने आणि आनंदाने तो भरत असतो. म्हणून झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशीही असो, परंतु स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. कारण हे जग जर तुटलेल्या देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण तर माणसं आहोत, मग आपल्याला ते नक्कीच काढणार असतं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही. आणि स्वतःशी जो लढाई करून जिंकत असतो ना, तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो, कारण तो स्वतःसाठी जगत असतो आणि स्वतःसाठी लढत देखील असतो. म्हणून कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आणि स्वाभिमान यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ शकते. म्हणून फक्त आपण आत्मविश्वास जोपासायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवं. आयुष्य कधीच लहान नसतं, आपण जगायला थोडा उशीर करत असतो आणि म्हणून ते आयुष्य आपलं लहान होत असतं. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. आणि भरभरून आयुष्य जगायला जीवाला जीव लावणारी माणसं देखील लागतात. म्हणून आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. आणि त्याचंच नाव मनशांती. आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन मिळवण्याची अपेक्षा नक्कीच ठेवली पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र त्याला काळ लागत असतो, आणि तो काळ फक्त त्यालाच माहिती असतो. म्हणून भक्त वात्सल्य, प्रेम, संस्कार घरात आणि मनात प्रसन्नता निर्माण करत असतात. म्हणून नक्कीच मनात भक्ती मात्र ठेवा आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना
प्रतिसाद देणे जितके कमी कराल तेवढे आपले जीवन शांतमय होऊन जाईल. कारण ते नकारात्मक व्यक्ती तुम्हाला परत परत त्याच मार्गाला बोलवत असतात आणि तेच तुम्हाला सांगत असतात. म्हणून कोणीही चोरू शकणार नाही ना अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. आणि ते म्हणजे नाव आणि इज्जत. म्हणून राजाला त्याची प्रजा मानते, पण बुद्धिवंताला सारी दुनिया मानत असते. पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता ही महत्वाची मात्र असते. म्हणून अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. आणि ते दगड आपण ओळखून जीवनामध्ये त्या दगडांना नमस्कार करून जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टीची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि तो आत्मविश्वास वाढवायचा असेल तर ती गोष्ट तुम्ही करून बघितली पाहिजे. आणि ती गोष्ट करून बघितली की तुम्हाला सर्वच काही आपोआप कळत जाईल आणि आपोआप समजत देखील जाईल. म्हणून स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्यांच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक अधिक सापडतात. आणि अशी लोक आपल्याकडे देवाने आपल्याला काय दिले आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्यांना देवाने काय दिले आहे हे पाहण्यात जास्त ते इंटरेस्टेड असतात आणि त्यांना त्यात जास्त महत्वाकांक्षा असते. म्हणून इच्छा आणि कल्पनेतील संघर्ष सोडवायला हवा. आणि हा संपूर्ण स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.